तुम्ही सर्वजण हाच विचार करत असाल की हा भाऊ या पडीत जमिनीमध्ये कशाची फवारणी करतोय, तर ही पडीत जमीन नसून हे आहे मक्काचं शेत व त्यामध्ये तणच एवढं उगवलंय की ती मक्का सुद्धा दिसत नाही। तण एवढ्या मोठ्या प्रमाणात उगवलंय म्हणल्यावर औषधही तसं भारीच वापरावं लागल, तर नेमकं औषध कोणतं वापरावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर आपण स्प्रे घेणार आहोत ज्या कंपनीने आपल्याला पोलीस, हमला आणि चमत्कार सारखे प्रोडक्ट दिले, ती कंपनी म्हणजे घरडा केमिकल व त्याच कंपनीचा आपण यूज करणार आहोत, लोजस। मागचं लोकेशन तर तुम्ही बघू शकता, एक पत्र्याचं शेड आहे व त्याच्या बाजूचं शेत आहे। तर फवारणी तर आपली संपलेली आहे, तर 8 दिवसानंतर बघू आपण की आपल्याला काय रिझल्ट अनुभवतात। आता 8 दिवस तर पूर्ण झालेच व आपण त्याच लोकेशनला परत आलो आहे। तर तुम्ही बघू शकता मागचं पत्र्याचं शेड तुम्हाला दिसतच असेल व डोळ्यावर विश्वास बसल नाही एवढे सुंदर प्रकारचे रिझल्ट आपल्याला या मक्का पिकावरती भेटलेले आहेत। तणाचा तर संपूर्ण नायनाट झाला व मक्काला एवढ्या सुंदर प्रकारे क्वालिटी व वाढ मिळाली की 8 दिवसातच मक्काची चांगल्या प्रकारे ग्रोथ सुद्धा झाली व काळोंकी सुद्धा आली आहे। बाकी तणनाशकामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला क्वालिटी मिळाली नसती व तणावर नियंत्रण सुद्धा मिळालं नसतं। लोजसमुळे आपल्याला मक्काला क्वालिटी सुद्धा आणि वाढ सुद्धा मिळाली व तणाचा पूर्ण नायनाट सुद्धा झाला आहे। शेतमालक तर एवढा खुश झाला की त्यांनी आसपासच्या शेतकऱ्याला बोलून लोजसचे रिझल्ट सुद्धा दाखवले। संपूर्ण गवताचा व तणाचा तर पूर्ण भुगाच झाला होता की तो पूर्ण गोळा करून आपण हातामध्ये घेऊ शकतो असा। लोजसचे प्रमाण घेतले होते आपण 140 ml पर पंप व 1400 ml प्रति एकर। लोजस हे इतर तणनाशकापेक्षा शेतकऱ्याला खूप परवडण्याजोगे आहे व यामध्ये कोणत्याही प्रकारचे टॉनिक घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही। स्वतः लोजस हे ग्रीनरी आणणे व वाढ करणे याचे चांगल्या प्रकारे काम सुद्धा करते, हे आपण इथं या मक्काच्या क्वालिटी आणि वाढून बघितलेच असेल। लोजस हे तणनाशकाच्या बियाचा सुद्धा संपूर्ण नायनाट करते, त्याच्यामुळे रिझल्ट हे आपल्याला दीर्घकालीन मिळतात। नक्कीच सर्व शेतकऱ्यांनी लोजसचा एक वेळ नक्कीच अनुभव घेऊन बघा। खूप चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट घरडा केमिकलनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।